लोकशाहीला सक्षम करण्यासाठी तरुणांनी मतदार नोंदणी करावी. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचे प्रतिपादन. कोवाड महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार नोंदणी दिनी विविध कार्यक्रम. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार नोंदणी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर MS पवार होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर RD कांबळे यांनी केलं. त्यानंतर मतदार जागृतीची प्रतिज्ञा झाली. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर दीपक पाटील यांनी मतदार नोंदणी आणि आजच्या तरुणांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावून लोकशाहीला बळकट करण्याचं आवाहन आपल्या मार्गदर्शनातून केलं. माजी मंत्री भरमू पाटील यांनीही आपल्या मनोगतातून लोकशाहीला सक्षम करण्यास तरुणांनी मतदार नोंदणी करण्याचं आवाहन केलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर MS पवार यांचं मनोगत झालं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव झाला. निबंध स्पर्धेत साक्षी देसाई, छाया तरवाल, सम्राज्ञी पाटील, प्राची पाटील, माया तरवाल, क्रांती सुतार, शिवानी पाटील, नीलम मुरकुटे, पल्लवी बुवा, वर्षा पाटील, सृष्टी पाटील, सानिका पाटील या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. याशिवाय रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये सर्व विद्याशाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून डॉक्टर RD कांबळे, डॉक्टर AS आरबोळे, डॉक्टर AK कांबळे, प्राध्यापक RT पाटील, शीतल मंडले, डॉक्टर सुनीता कांबळे, प्रतिभा माने, रुपाली पाटील यांनी काम पाहिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदार नोंदणीविषयी ऑनलाईन व्याख्यान सभागृहात दाखवण्यात आलं. सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे यांनी केलं, तर आभार डॉक्टर AK कांबळे यांनी मानले. यावेळी तुकाराम बेनके, भाऊकू गुरव, अशोक गडदे, विजय कांबळे आदींसह अन्य प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.